गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या भाजप प्रदेश अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे यांच्यासह भाजपचे सर्व आमदार पदाधिकारीही उपस्थित होते. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कारही त्यांच्यावर आहेत. रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपनं 2002मध्ये कल्याण उपजिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. 2005मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते. 2007मध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले. तर 2009मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या कित्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवलं आणि मोठा विजय देखील मिळवला. त्यानंतर 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची त्यांनी हॅट्रिकही पूर्ण केली. रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. 2009 पासून ते सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले. अलीकडच्या निवडणुकीत तब्बल 50,000हून अधिक मताधिक्य मिळवत ते विजयी झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती.